शितूर परिसरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस येऊन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं असतानाच शाहूवाडी तालुक्यात आणखी एका चोरीच्या घटनेनं नागरिकांची चिंता वाढवली आहे। गणेशनगर येथील ज्योतिर्लिंग निवास परिसरातील बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानं रोख रक्कम आणि घरासमोर उभी असलेली ऍक्टिवा, दुचाकी असा सुमारे 30,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार उज्ज्वला बाबासू पवार यांच्या राहत्या घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यानं घरात प्रवेश केला। घरातील तिजोरीतील रोख रक्कम चोरून नेल्यानंतर घरासमोर उभी असलेली MH09 FA 2167 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा दुचाकीची पळवून नेली। घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असून सहाय्यक फौजदार रवींद्र घोसाळकर, पोलीस कॉन्स्टेबल अजित कुंभार आणि हेड कॉन्स्टेबल कुमार पोद्दार तपास करतात। दरम्यान चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि आरोपींना तातडीने जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।